हाय फ्रेंड्स, आज आपण केली आहे मस्त अशी पावभाजी. पावभाजीचं टेक्स्चर बघा, तुम्हाला दिसत असेल. टेक्स्चर अगदी मस्त झालेलं आहे. चवीला तर ती अप्रतिम झालेली आहे. टेक्स्चर अगदी ठेलेवाल्याकडे करतात ना तसं झालं आहे. पावभाजी म्हणजे भाज्या मुख्यत्वे करून बटाटा, टोमॅटो आणि कांदा याचं प्रमाण जर व्यवस्थित असेल ना तर पावभाजी अगदी मस्त होते. आणि ही जी रेसिपी आहे ती माझ्या शेजारी राहणाऱ्या ज्या आजी आहे त्यांचा केटरिंगचा बिझनेस होता, त्यांनी सांगितली रेसिपी. याचबरोबर केले मी गव्हाच्या पिठाचे पाव. यामध्ये रवा मैदा काहीही वापरलं नाही तरीसुद्धा पाव अतिशय मस्त होतात आणि गव्हाच्या पिठाचे वापरल्यामुळे हेल्दी आहे, त्याचबरोबर टेस्टीसुद्धा जास्त आहेत. चला पावभाजी करायला सुरुवात करूया. इथे पाववाटी घेतली मी फ्रेंच बीन्स, पाववाटी घेतलेले आहे मी गाजर आणि फ्रेंच बीन्स म्हणजे फरसबी. हे ऑप्शनल आहे, असेल तर नक्की घाला, नसेल तरीसुद्धा पावभाजी होते, परंतु असेल तर घातलं तर चव छान येते. अर्धी वाटी घेतले मी फ्रेश मटर, अर्धी वाटी घेतले फ्लावरचे तुरे, 3 आपण घेतलेले हे बटाटे, मीडियम साईजचे बटाटे, त्यांना सोलून घेतले, त्यांचे 2 भाग करून घेतले. कुकरमध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे, परंतु जास्तही घालायचं नाही की आपल्या 3-4 शिट्ट्या होतील. आणि त्यानंतर आपण 2 फोडी फक्त बिटाच्या चिरून घातलेल्या आहे. जास्त बीट घातलं ना तर गोडसर होते, त्यामुळे अगदी 2 फोडी बारीक चिरून घातलेले आहे. त्यानंतर घातलेले टोमॅटो, 3 मीडियम जर बटाटे घेतले तर 3 मीडियमच आपल्याला टोमॅटो घ्यायचे. टोमॅटोचे पण 2 भाग केलेले आणि कुकरमध्ये अशा तऱ्हेने ठेवलेले. वरतून थोडीशी हळद घातलेली आहे आणि त्यानंतर कुकरला आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या, जेणेकरून आपल्या भाज्या अगदी मऊसूत शिजतील. भाज्या व्यवस्थित शिजल्या की त्याचं टोमॅटोचे वरची सालं आहे ना ती काढून घ्यायची आहे. आणि ही भाजी आहे ना मी 4 लोकांसाठी करते, म्हणजे 4 प्लेट आपण भाजी करणार आहे यामध्ये. आणि त्यानंतर आपण भाजी मॅश करायची. भाजी जेव्हा आपण शिजवतो त्याला खूप पाणी घालायचं नाही आधीच, नाहीतर काय होते भाजी व्यवस्थित मॅश होत नाही, कारण त्याला भरपूर पाणी झाल्यामुळे ती मॅश व्यवस्थित होते. त्यामुळे पाणी पुरेसं घाला, पण तू जास्त नाही. आता जेवढे टोमॅटो घेतले ना तेवढेच आपण घ्यायचे कांदे. तर मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. तेल गरम झालं की आपण त्यात कांदे व्यवस्थित परतून घ्यायचे. तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर किंवा अर्ध तुपही वापरू शकता, पण मी बटरचा वापर सगळ्या शेवटीच करते, त्यामुळे इथे फक्त तेल वापरलेलं आहे. आता कांदा छान नरम झाला की त्यामध्ये आपण घालून घ्यायची आहे लसूण आणि आल्याची पेस्ट. ती पण छान परतून झाली की आपण घालायची आहे सिमला मिरची. जसं टोमॅटो, बटाटा आणि त्याचबरोबर कांदा पावभाजीला गरजेचं आहे तशीच सिमला मिरची आहे, कारण सिमला मिरचीने ना त्या भाजीला मस्त अशी चव येते. सिमला मिरची मी आधी वापरली नाही, ती तेलावरच करायची आहे, कारण परतवायची आहे. कारण सिमला मिरची जेव्हा आपण तेलावर परतून घेतो ना तेव्हा तिचा अरोमा, तिची जी टेस्ट आहे ना ती छान उतरते आणि तिचा जो उग्रपणा किंवा कडसरपणा असेल तो सुद्धा निघून जातो. त्यामुळे ती तेलावर व्यवस्थित परतायची. अगदी थोडेसे मी मटरचे दाणे फोडणीमध्ये घातले, ती यासाठी की थोडे छान दिसतात म्हणून. इथे 1 मोठा चमचाभर घातला आहे पावभाजी मसाला. पावभाजी मसाला घातल्याशिवाय पावभाजीला चव येत नाही. त्यानंतर लाल तिखट घातलं आहे थोडंसं, त्याचबरोबर अर्धा चमचा धना जिरा पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा म्हणजे कश्मीरी लाल तिखट घातले, ते रंगासाठी घातले. आता भाजी घालून घ्यायची आपल्याला कुकरमध्ये छान मॅश केलेली. बघा भाजीचा तुम्ही टेक्स्चर बघा केवढं मस्त आलेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून घ्यायचं आहे, कारण आपल्याला ही भाजी 1 उकळी आल्यावर मंद गॅसवर छान शिजवत ठेवायची आहे. जेव्हा आपण ठेल्यावर पावभाजी खातो तेव्हा ती बघता तुम्ही ती सारखी शिजत असते, त्यामुळे तिचा जे फ्लेवर आहे ना ते छान एकत्र होतं. आता भाजी छान शिजलेली आहे, मीठ घालून घेतलेले आपण आणि सगळ्यात शेवटी घालायचं आहे आपल्याला बटर. आणि बटर घातल्यावर सुद्धा थोडासा पावभाजी मसालासुद्धा घालायचा आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून भाजी बंद करून 2 मिनटं ठेवायची. त्यामुळे काय होतं बटर आणि पावभाजी मसाल्याचा पुन्हा एक छान फ्लेवर त्यामध्ये येतो. तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे, पण तो त्यामुळे त्या भाजीला बघताय तुम्ही छान अशी ग्लेज झालेली आहे, रंगही छान आले आहे आणि बटरचा एक स्वादही खूप छान येतो. आणि सगळ्यात शेवटी गॅस आपण घालायची कोथिंबीर. इथे मी पूर्ण कणकेचे पाव करून घेतले आणि याची रेसिपी आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये येतेच, तर अशी ही पावभाजी नक्की ट्राय करा.